कन्युटी बाय टुन उड्या 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 जय माय माऊलीचा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या दिवशी मध्ये. कारण का पहिल्या दिवसाची व्हिडिओ बघितली नसेल जाऊन बघा. आजचा आहे दुसरा दिवस. तर मंडळी आता इथून स्टे केलता ना इथून, आणि आता चहा नाश्ता झाला ना की प्रवास चालू होईल. एवढी पब्लिक आहे, एवढी वरती आहे आणि एवढी पब्लिक खाली आहे बघा. आता चहा नाश्ता झाला ना की पायी प्रवास चालू होईल. आणि मंडळी आमचा दुसरा दिवस बघा कसा चालू झालाय. ठोस खाताना सोबत बॉटल ठेवा. हो, लगेच कोण पाणी वाली येणार नाही, कारण आता सकाळचा टाइम आहे, तहान लागते. पाणी जास्त ठेवा शरीरात. तर मंडळी आता जायचं किती किलोमीटर निशान? 29 किलोमीटर. 29 किलोमीटर खोपोली. आम्ही निघालेलो 5:16 आता किती वाजलेत निशान? 6 वाजलं. हां, आम्ही निघालेलो 5:16. आता 6 वाजायला आलेत आणि पालखीच्या पुढे आलोत. कारण का पालखी येते ना तेव्हा फास्ट येते, आम्हाला पाठी सोडते. आणि कालचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा, पहिल्या दिवसाचा एकदम भारी झालाय. कारण आणि आता बी एकदम रिलॅक्स वाटतंय. हा बघा सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू बघा कसला भारी वाटतंय. बघा सकाळचा व्ह्यू बघा मॉर्निंगचा. आणि आपला इकडे निशान भाई ऑन फायर. काल मजबूत चाललाय निशान, कालचा अनुभव सांग चल. आणि मंडळी खतरनाक मजा येते चालायला, बिलकुल बी त्रास होत नाही. आणि मंडळी आता भरपूर चाललो, जिथून स्टे घेतला ना तिथपासून भरपूर चाललो. सोबत बॉटल घेतले दम लागला तर. एकविरा माते की जय. तर मंडळी 10 ते 11 वाजेपर्यंत चालायचं आहे. कारण की नंतर आहे ना भरपूर ऊन होतो, चालायला प्रॉब्लेम होतो, जास्त थकायला होतो. तर चालायचं आता. एकविरा माते की जय. खोपोली 29 बघताय मंडळी. या बघा ईशान, चाल 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 चाल. चालशीव ना, हाऊ द जोश. निशान चाल, पालखी आली पाटणा. येऊ दे येऊ दे. असा वाटताय निशान काय? एक नंबर. संदीप मामूस आलाय धावत धावत. मामा आज कसा वाटताय? काय त्रास? काय नाही, गोट्याला तिथे सोडला आणि आलो. जाऊ दे. आणि मंडळी बघताय आमची पालखी बघा पाठून पुढे आले. एकविरा माते की. बघता बघा भरपूर एवढा चालून अर्धी मंडळी मागे आहेत. आणि इकडे आम्ही स्टे केलाय बघा. आता इकडे थांबलेत आणि इथे आहे ना आता नाश्ता वगैरे करणार आहोत. आणि इथे आता नाश्ता करणार आहोत, वडापाव वगैरे आहे ते बघा दाखवतो. आणि इकडे निशिब आहे आपला, पुढे पुढे लय आला, मला टाकून आला. आपल्या पोरांबद्दल आपली पोरं मस्त चालतात. मस्त आजचा प्रवास झाला सकाळचा नाश्त्यापर्यंत. प्रवास तर एकदम खतरनाक झाला, मस्त झाला एकदम. आता पुढचा प्रवास थोडासा असेल, कारण का पूर्ण घाट असेल. दुपारचा टाइम आहे. हा दुपारचा टाइम आहे. आता 12 ते 15 किलोमीटरचा अंतर आहे. हिटिंग असतात, पाणी लागेल तेवढा घ्या, घेऊन येतोय. तुम्ही चालत घ्या, काय त्रास वाटला तर आम्हाला सांगा. आणि मध्ये पाहिजे काय मारायला स्प्रे निशानला ते निशानला. आणि मंडळी आता स्प्रे बी मारा तुम्ही बघितलावत. आणि ज्ञानुदा सांगतोय की आता 12 ते 13 किलोमीटर चालत आहे. इमॅजिकेच्या 1 किलोमीटर पुढे आमचा दुपारचं जेवण आहे. आई माऊलीचा उदो उदो. कसा माझा वाटतंय लुक, आपली पदयात्रा बॅग आणि टोपी गॉगल. कमेंट करा कमेंट.
निशान सांगताय 23,000 माझ्या स्टेप झाल्या आणि गाड्याला बघून सांगताय. समोर ना गाडी आले वाचलो. अरे माझी टोपी उरून जायची उन्हा. नाश्ता केल्यावर कसा वाटतंय? अशी नाही वाटत पक्का पोट भरलाय एवढा खालास आणि आहे रे पाण्याचं टेन्शन नाही. मंडळी कुठं आले माहीत नाही. डोंगर दिसताना शहरी साईडला. आणि मला वाटतंय मामाचा पाठी असतील ना निशान? मामाचा पाठी आहे, लय पाठी आहे. हे कुठला आहे रे? आणि मंडळी खोपोली 15 किलोमीटर दिसतंय बघा इकडं. आणि निशान आपला झेंडा घेऊन आहे माऊलीचा. निशान फिर उलटा रे यार. अर्धी मंडळी भरपूर मागे आहेत आणि पालखी जस्ट पुढे आहे, थोडी जास्त पण लांब नाही. काय या कोकम मंडळी आमची गाडी आलेली आहे बघा. आताच कोकम सरबत देऊन गेली. निशान कसा वाटला? एक नंबर. कडक नाही बोलतात मंडळी. आयोजन खतरनाक मंडळी, खतरनाक आयोजन आणि आयोजक. चला कसं वाटतंय? बेरिंगा गेल्या. बेरिंगा गेल्यान बेरिंगा गेल्यान म्हणजे पाय जरा जड झाले, बाकी काय नाही, पण ओके आहेत. मंडळी परत एकदा कोकण सरबत आपल्याला आलाय. मंडळी 5:16 सकाळी चालायची सुरुवात केलेली. आता वाजलेत 11:15 वाजायला आले. फक्त नाश्त्याला मध्ये अर्धा तास थांबलेलो, कंटिन्यू चालतोय. तर मंडळी आता जेवायचा टाइम झाला आणि आमचा इथे स्टे आहे दुपारचा. दाखवतोय बघा, आमची समोर गाडी दिसते. माहित नाही, समोर आमची गाडी दिसते आणि आमची इथली सगळी पोरं आहेत बघा. पाटणशेची गाय, पाटणशेची जोडी पाठी आहे. हा, बेंसाकरांची जोडी पुरं आली. निशान इकडे घालाय आणि मंडळी बघताय अर्धी पब्लिक आपल्या बघा इकडे आहे. मंडळी आता 4-4:30च्या आसपास आम्ही परत इथून निघू, जेवू, आराम करू आणि मग निघू. प्रथम पारितोषिक मानलेले असे पामजी बोरेकर त्यांच्या हस्ते हा सत्कार होत आहे, तो त्यांनी स्वीकारावा अशी विनंती करतो. आज आपले पामजी बोरेकर बाबा म्हणजे नाव घेतात कळत नाही होतं, पण बाबा बोलतो की आज वयाची 70 ओलांडून सुद्धा पायी वारी करतायत ते आपल्या बरोबर आपल्या तरुण पोरांना तोडी तोड चालतायत. खरोखर खूप आम्ही आणि मंडळी आमचा दुपारनंतरचा प्रवास चालू झालाय. हाय माऊलीचा. जय माय माऊलीचा. थांबव रे थांबव. जय. इथंच घ्यायची.
आणि मंडळी इकडे स्टे आहे आमचा बघा, बघू शकता. घ्या चला टेबल लावा. मामा दमलाच नाही आणि मंडळी बघताय आज कॉफी आहे, कॉफी आज नाच खुला आहे. बिस्किट टाकाऊ आज कॉफी आणि बिस्किट नाच खुला आहे. मंडळी तुम्ही पण या कॉफी प्यायला. आमची सर्व मंडळी आता चाय पित आहे बघा, चाय कॉफी. खोपोली, आता खोपोलीमध्ये आमचा स्टे आहे रात्रीचा. भरपूर नाचत बिचत आलो, भरपूर एन्जॉय केली, काय वाटलंच नाही. दुसरा दिवस पण एकदम भारी गेला. आणि आता इथे आमच्या समोर स्टे आहे बघा, दाखवतो. टेम्पो लागला आपला आणि इकडे स्टे आहे बघा रात्रीचा. पुण्याची तयारी पण चालू आहे बघा अर्धी. काय बोलशील बोल. मंडळी बघते आमच्या बॅगा टेम्पोतून हे बघा इकडे उतरवल्यात सेवेकरांनी. बारीक पडेल टेबल. कलिंगड दे. अवरे आहे कलिंगड, कामच झाला. कुठला घेऊ. नको आधी व्याधी कुणाच्या शरीरी मागणे मुरारी हेची असे आम्ही सारे तुझे कन्या पुत्र हरी कृपा छत्र सर्वांवरी
हरी कृपा छत्र सर्वांवरी माऊलीचा माते की अग्नी कोल्यांच्या शिरावर हात ठेवला एक विरा